Welcome students. Standard 6th, Subject Science, topic number 13, Sound. In previous class, we had learned how sound is produced, which types of sound we hear, and how sound is heard, and what mean by propagation of sound. So students, today we are going to learn noise pollution. आज आपण काय पाहणार आहोत? ध्वनी प्रदूषण कसे निर्माण होते हे आजच्या तासिकेला आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत. नॉइज पोल्युशन म्हणजे काय? ध्वनी प्रदूषण. आपण वेगवेगळ्या प्रकारचे साऊंड्स काय करतो? ऐकत असतो. विच ऑफ दिस साऊंड इज प्लीजंट? त्या साऊंड पैकी कुठला साऊंड तुम्हाला अतिशय शांततेचा वाटतो किंवा प्लीजंट म्हणजे तुम्हाला आवडतो? अँड विच साऊंड आर नॉइसेस टू पीपल? आणि कुठला आवाज तुम्हाला ऐकायला किंवा कुठला आवाज तुम्हाला ऐकायला कर्कशाच्या स्वरूपाचा वाटतो? व्हेन a girl is singing a song, this is a melodious song, this is a pleasant song. When dogs are barking at that time, this sound is also noises sound. And these are the difference between the pleasant sound and the loud sound or noises sound. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रदूषण असं म्हणतो. त्यालाच आपण नॉइज पोल्युशन असं म्हणतो. नाव अ लाऊड साऊंड इज हार्श टू द इयर. हा मोठ्याने ऐकू येणारा आवाज आपल्याला काय वाटतो? कानाला खूप कर्कश असा वाटतो. साऊंड सच साऊंड प्रोड्यूस नॉइज. आणि हे जे साऊंड आहेत हे काय प्रोड्यूस करतात? तर गोंगाट निर्माण करतात. नॉइज म्हणजे काय? गोंगाट. ठीक आहे, ते जे अशा प्रकारचे जे साऊंड असतात, जे हार्श असतात, लाऊड असतात, ठीक आहे, ते सगळे काय करतात? तर नॉइज पोल्युशन क्रिएट करताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव स्टुडंट, लुक एट दिस पिक्चर अँड ऑब्झर्व दिस पिक्चर अँड मेक अ लिस्ट ऑफ ऑल द साऊंड्स इम्प्लाइड इन द पिक्चर. या चित्रामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आवाज तुम्हाला ऐकायला मिळतात हे तुम्ही काय करायचे आहेत? ऑब्झर्व करायचे आहेत, पाहायचे आहेत. आणि या वेगवेगळ्या आवाजांची तुम्हाला यादी करायची आहे. कोणकोणते आवाज जर पिक्चरमध्ये पाहिला? डॉग, तिथं डॉग आहे बघा, दिसतोय तुम्हाला. डॉग इज बार्किंग, गर्ल, लिटल बेबी इज क्राईंग, देन गर्ल्स, सम पीपल्स आर noising, and then after girl is playing, then in the window, outside of the window there is bird is singing, bird is chirping, then started a TV. तिथं टी व्ही पण पाहायला मिळतो आहे बघा. त्या टी व्हीतून सुद्धा तुम्हाला विशिष्ट अशा स्वरूपाचा आवाज ऐकायला येऊ शकतो. ठीक आहे, एवढ्या सगळ्या प्रकारचे आवाज तुम्हाला त्या चित्राच्या सहाय्यातून तुम्ही पाहू शकता आणि या आवाजांची तुम्ही यादी करू शकता. देन द बॉय इज प्लेईंग टू द एरोप्लेन. तर तो काय करतो आहे? तर एरोप्लेननी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. देन त्या ठिकाणी एरोप्लेन, साऊंड ऑफ एरोप्लेनसुद्धा म्हणू शकता, साऊंड ऑफ बॉय म्हणू शकता तुम्ही. त्याचबरोबर काय करतो आहे? एक व्यक्ती तिथं मोबाईलवर बोलताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो आहे. अ पर्सन टॉकिंग टू द मोबाईल. अँड दोज साऊंड प्रोड्युस्ड इन धिस पिक्चर. या चित्रातून तुम्हाला हे सगळे साऊंड्स पाहायला मिळतात. देन हाऊ वुड धिस ॲटमॉस्फिअर एफेक्ट्स अ पर्सन हू इज नॉट फीलिंग वेल. आणि याच्यामुळे कुठल्या व्यक्तीवरती अशा वातावरणात आरोग्याला कसे वाटतं बरं ते वातावरण जर आपण पाहायला गेलो? अशा वातावरणामध्ये जर एखादा रोगी असेल तर त्याला काय वाटणार आहे? ही डू नॉट फील बेटर. बेटर अजिबात चांगलं त्याला वाटणार नाही आहे. ही इज फीलिंग इल.
त्याला अजून जरा आजारी पडल्यासारखं वाटेल. ठीक आहे. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलो आपण तर लाऊड साऊंड त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अँड लाऊड साऊंड्स इज हार्श टू द इयर अँड सच साऊंड प्रोड्यूस्ड अ नॉईज. आणि हे जे साऊंड्स आहेत हे काय प्रोड्यूस करतात तर खूप गोंगाट त्या ठिकाणी निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळतात. नाव थर्ड क्वेश्चन इज, वुड यू बी एबल टू स्टडी इन धीस कंडिशन्स? स्टुडंट्स, वुड यू एबल टू स्टडी इन धीस कंडिशन्स? या कंडिशनमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता का मुलांनो? नो. वी कुडंट स्टडी टू धिस कंडिशन. या कंडिशनमध्ये आम्ही अजिबात अभ्यास करू शकत नाही. तुम्ही अजिबात अभ्यास करू शकत नाही. देन व्हाय इज दिस सो? इन धिस सिच्युएशन नॉईज पोल्युशन इज क्रिएटेड अँड that's why there is very loud or continuous noise has adverse effect on the people of that locality, and that's why their hearing may get, which can be a lead to defense, and it can also causes restlessness, irritability, illness or mental exertion. That's why we cannot study in this condition, or ill people do not feeling well in this condition. त्यामुळे या कंडिशनमध्ये जो व्यक्ती आजारी आहे त्याला योग्य वाटणार नाही. त्याचबरोबर तुम्हालासुद्धा अशा कंडिशनमध्ये अभ्यास करावासा वाटणार नाही. आणि अशा स्थितीलाच आपण काय म्हणतो? नॉईज पोल्युशन असे म्हणतो. धिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड अ नॉईज पोल्युशन. यालाच आपण काय म्हणणार आहोत? नॉईज पोल्युशन असे म्हणणार आहोत. सो स्टुडंट्स, सम ऑफ द साऊंड दे डिपेक्ट आर प्लीझंट और व्हाईल अदर आर हार्श. यामध्ये काही आवाज आपल्याला कर्कश वाटतात, काही आवाज आपल्याला कसे वाटतात? प्लीझंट म्हणजे अतिशय मधुर वाटतात, छान वाटतात. देन व्हेरी लाऊड और कंटिन्युअस नॉईज हॅज ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द पीपल ऑफ दॅट लोकॅलिटी. म्हणजे आता एकदम मोठ्याने आवाज जो गोंगाट, सततच्या गोंगाटाचा वाईट परिणाम हा लोकांच्या आरोग्यावर होताना आपल्याला पाहायला मिळतो, लोकांवर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देअर हिअरिंग मे बी गेट इम्पेअर विच कॅन इव्हन लीड टू डिफेन्स. That's why it can also causes restlessness. आणि त्यामुळे काय होतं? माणसांच्यावर मानसिक ताणतणाव आलेला आपल्याला पाहायला मिळतो. इरेबिलिटी अँड मेंटल एक्झर्शन. आणि त्याच्यामुळं काय होतं तर मेंटल एक्झर्शन असे ना, इरेबिलिटी असे ना, म्हणजे सतत चिडचिड असे ना, शांत न वाटणे, रेस्टलेस म्हणजे काय? शांत न वाटणे, मानसिक थकवा असे ना, अशा गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. वन कॅनॉट वर्क विथ कंटिन्युअसली. एकही गोष्ट आपण कंटिन्युअस करू शकत नाही. कशामुळे? तर या नॉईज पोल्युशनमुळे, सततच्या गोंगाटामुळे किंवा सततच्या दंग्यामुळे. धिस काइंड ऑफ कंटिन्युअस नॉईज विच मे हॅव इल इफेक्ट्स इज कॉल्ड अ नॉईज पोल्युशन. म्हणजे धिस टाईप ऑफ साऊंड्स जे आहेत, या प्रकारचे जे आवाज आहेत, याच्यामुळे काय होतं तर नॉईज पोल्युशन क्रिएट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे this type of sound or noise continuously started at that time, there is a noise pollution created. त्यावेळेला नॉईज पोल्युशन काय होतं? क्रिएट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. देन नॉईज पोल्युशन म्हणजे काय? नॉईज पोल्युशन ऑकर्स when we hear one or many sound harmful to the ear. जेव्हा एकापेक्षा अधिक आवाज, ध्वनी प्रदूषण म्हणजे ऐकण्यासाठी त्रासदायक वाटणारा असा आवाज. ठीक आहे. नॉईज पोल्युशन ऑकर्स when we hear one or any we hear one or sorry
one or many sounds harmful to the ear. यालाच काय म्हटलेलं आहे, नॉइज पोल्युशन असं म्हटलेलं आहे. नाउ so students, when we hear one or many sounds harmful to the ear, at that time noise pollution is created. Then what are the bad effects of noise pollution? मग ह्या ध्वनी प्रदूषणाचे कोणकोणते वाईट परिणाम आहेत? The noise pollution causes restlessness. त्याच्यामुळे काय होतं तर थकवा जाणवतो. Irritability. त्याचबरोबर थर्ड इज मेंटल एक्झर्शन अँड इल इफेक्ट्स ऑफ आवर हेल्थ. या नॉइज पोल्युशनमुळे एवढा त्रास आपल्याला होऊ शकतो. त्याचबरोबर मग आपण यासाठी काय करू शकतो? हाऊ टू प्रिव्हेंटिव्ह मेजर्स टू द नॉइज पोल्युशन. या नॉइज पोल्युशन पासून आपण सुरक्षित राहण्यासाठी काय काय करू शकतो? नाव So students, what are the measures for preventing noise pollution? ह्या ध्वनी प्रदूषणाला रोखण्यासाठी आपण काय काय करू शकतो? कोणती काळजी, कशा पद्धतीने काळजी घेऊ शकतो? सो स्टुडंट्स, आपण जर तुम्ही सराउंडिंग मध्ये पाहिलात, तुमच्या आसपास जर अनुभव केला, तर तुम्ही कोणकोणती काळजी घेऊ शकता हे सुद्धा तुम्ही सुद्धा गेस करायचं आहे. नाउ गेस व्हॉट आर द मेजर्स फॉर प्रिव्हेंटिंग नॉइज पोल्युशन. ॲज फार ॲज पॉसिबल टू अवॉइड ब्लोईंग द हॉर्न. गरज नसेल तर हॉर्नचा आवाज न करणे किंवा गाडीचा हॉर्न न वाजवणे, याच्यामुळे सुद्धा आपण नॉइज पोल्युशनला काय करू शकतो? नॉइज पोल्युशन होऊ नये यासाठी काळजी घेऊ शकतो. विनाकारण काही मुलांना सवय असते बघा, विनाकारण काय करायचे, गाडीचे हॉर्न्स वाजवत जायचे. त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो तर गरज असेल तेव्हाच, वेन ॲज फार ॲज पॉसिबल ॲट दॅट टाइम आपण काय करायचं आहे, हॉर्न वाजवायचा आहे. वी शुड अवॉइड blowing the horns. Then second measures आपण काय घेऊ शकतो? The volume of the TV or radio in the house should be restricted to those watching the programs. म्हणजे समजा तुम्ही घरामध्ये काय करत आहात, टीव्ही पाहत असतात. टीव्हीचा किंवा रेडिओचा आवाज आपल्यापुरता जर मर्यादित ठेवला आपण, रिस्ट्रिक्टेड टू दोज वॉचिंग द प्रोग्राम ॲट दॅट टाइम, म्हणजे आपल्यापुरताच तो टीव्हीचा किंवा रेडिओचा व्हॉल्यूम जो आहे तो कमी ठेवला आपण घरामध्ये, तरी सुद्धा आपण या नॉइज पोल्युशनला रोखू शकतो. ठीक आहे. त्याचबरोबर व्हेकल्स शुड बी मेंटेन्ड प्रॉपरली टू रिड्यूस द अननेसेसरी साऊंड दे प्रोड्यूस. जर व्हेकल्स असतील, ठीक आहे, व्हेकल्स शुड बी मेंटेन्ड प्रॉपरली. समजा व्हेकल्स आपण प्रॉपरली मेंटेन नाही केले तर काय होतं, त्याच्यामधून विशिष्ट स्वरूपाचा आवाज यायला चालू होतो बघा, किंवा मोठा आवाज येऊ शकतो. मग जर मेंटेन केलं आपण प्रॉपरली, त्याच वेळेला आपण काय करू शकतो, अननेसेसरी साऊंड जो आहे, ठीक आहे, अननेसेसरी साऊंड म्हणजे गरजेचा नसणारा जो आवाज आहे त्याला आपण रोखू शकतो. ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा नॉइज पोल्युशनला आपण क्रिएट होत असेल तर त्याला थांबवू शकतो, टू अवॉइड द नॉइज पोल्युशन. देन आफ्टर फॅक्टरीज, अजून कुठे कुठे लाऊड साऊंड किंवा काय म्हणतात, जर आपल्याला अननेसेसरी साऊंड म्हणतो आपण, किंवा आणखीन काय म्हणतो आपण, पाहायला गेलो तर हार्श साऊंड असं म्हणतो आपण. ठीक आहे. असे साऊंड आणखीन कुठे कुठे ऐकायला मिळतात आपल्याला? फर्स्ट इज एरोप्लेन असेल, एअरपोर्ट असेल सॉरी, देन फॅक्टरीज असतील, देन रेल्वे स्टेशन्स असतील. ह्या सगळ्या ठिकाणी बघा, जर पाहायला गेलात तर तुम्हाला लाऊड साऊंड किंवा काय होतं तर मोठ्या प्रमाणात हार्श साऊंड ऐकायला येतात. ठीक आहे. Then factories, airport, railway station and bus stand should be located at the proper distance. या ठिकाणचा आवाज आपण रोखू शकतो का? नाही. ठीक आहे. एअरपोर्टवरचा आवाज येणारच, फॅक्टरीचा सुद्धा येणारच, रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा गोंगाट ऐकायला येणारच, देन बस स्टँडवरती सुद्धा तुम्हाला गोंगाट ऐकायलाच येणार आहे. देन बी लोकेटेड ॲट द प्रॉपर डिस्टन्स अवे फ्रॉम द रेसिडेन्शियल एरिया. म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण ज्या ठिकाणी वास्तव करतो त्या ठिकाणापासून जर दूर अंतरावरती, थोड्या अंतरावरती जर हे फॅक्टरीज, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन जर बांधले गेले तर आपण अशा पद्धतीच्या नॉईजला किंवा नॉईज पोल्युशनला रोखू शकतो.
Students, you believe it or not, birds like the robin and the woodcock can recognize the sound of an earthworm in the soil. जे रॉबिन पक्षी असेल किंवा कुठला तर वुडकॉक असेल, हां, असे जे पक्षी आहेत ह्या पक्ष्यांना हे जे पक्षी आहेत ते जमिनीमध्ये असणाऱ्या अर्थवर्म म्हणजे काय गांडूळ जो आहे गांडूळाचा आवाज बरोबर ओळखतात अँड फाइंड देअर प्रे आणि त्यांचा भक्ष्य ते शोधतात. दिस इज बिकॉज देअर हिअरिंग ऑर्गन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह. हे कशामुळे होतं? कारण त्यांचे हिअरिंग ऑर्गन्स म्हणजे काय श्रवणेंद्रिय जे आहेत ती कशी आहेत? सेन्सिटिव्ह, संवेदनक्षम असलेले आपल्याला पाहायला मिळतात. दॅट्स वाय सम स्पीसीस ऑफ ग्रासहॉपर प्रोड्यूस अ साऊंड बाय रबिंग देअर लेग्स टुगेदर व्हाईल फ्लाइंग इन द एअर. त्याचबरोबर काही कशाच्या ग्रासहॉपर जे आहेत ते काय करतात? हवेतून उडताना त्यांचे पाय एकमेकांना घासून आवाज करताना पाहायला मिळतात. ठीक आहे. दॅट्स वाय the flopping of the wings of the bee or the mosquito produce a humming sound. मधमाशा असतील किंवा हनी बीज, मॉस्किटो असतील, ठीक आहे, डास असतील, जर हे पंख फडफडताना सुद्धा आपल्याला आवाजाची निर्मिती करतात आणि आपल्या कानापर्यंत त्यांचे आवाज ऐकायला येतात बघा. हॅव यू हिअर्ड सच साऊंड्स? तुम्ही असे आवाज ऐकलेले आहात का? पहा, जर तुम्ही असे आवाज ऐकलेला असाल तर ते आवाज तुम्ही नोटीस करून ठेवायचे आहेत. हे असं का घडतं? तर त्यांच्यातून निर्माण होणारा जो ध्वनी आहे तो ध्वनी आपल्या कानापर्यंत पोचतो. नाव सो स्टुडंट्स, इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर टू प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन. सो स्टुडंट्स, एव्हरीबडी क्रिएट अ noise pollution and it is necessary to that everybody takes measure to prevent noise pollution. Noise pollution are created causes a bad effects to irritation, nervousness, increasing stress, etc. and increased blood pressure also. That's why blowing the horns of vehicles is prohibited near place like school and hospitals. जर शाळा, दवाखाने अशा ठिकाणी गाड्यांचे हॉर्न वाजवण्यास बंदी असते बघा. का? दिस रूल्स शूड ऑलवेज बी फॉलोड. आणि असे नियम तुम्ही नेहमी फॉलो करणं गरजेचं आहे. दॅट्स वाय वी हॅव to takes measure to prevent the noise pollution. त्याच वेळेला आपण हे जे ध्वनी प्रदूषण निर्माण होते याला रोखू शकतो, याच्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. सो स्टुडंट्स, अवॉइड ब्लोईंग द हॉर्न्स as far as possible. Then the volume of TV or radio in the house should be restricted to the house, to those watching the programs in your house. जर तुम्ही घरामध्ये TV रेडिओ बघत असाल, ऐकत असाल तर त्याचे आवाज काय करा, गरजेइतकेच ठेवा, नसेल तर कमी करा. देन व्हेकल्स शूड बी मेंटेन प्रॉपरली. जर वाहनं तुम्ही मेंटेन केलात प्रॉपरली तर त्याच्यामधून येणारा जो बॅड साऊंड असेल किंवा जो बॅड इफेक्ट वाहनांवरती होतो त्यामुळे त्यातून निर्माण होणारा जो हार्श साऊंड असेल, कर्कश असा आवाज असेल तो येणार नाही. देन unnecessary sound they produced, then after factories, airports, railway stations and bus stands, हे जे एरियाज आहेत या ठिकाणी मानव वस्ती असू नये. should be located at the proper distance away from the residential area. जो काही रेसिडेन्शियल एरिया आहे त्यापासून ते प्रॉपर डिस्टन्सवरती म्हणजे ठराविक अंतरावरती आपण ठेवू शकतो. आणि त्यातून निर्माण होणारा जो काही बॅड इफेक्ट आहे
जो आपल्याला काय करतो, नॉईज पोल्युशन क्रिएट करतो, त्याच्यापासून आपण काय करू शकतो, स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. दॅट्स वाय सो स्टुडंट्स, इट इज नेसेसरी दॅट एव्हरीबडी टेक्स मेजर टू द प्रिव्हेंट नॉईज पोल्युशन. ध्वनी प्रदूषण निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येकानं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि यासंबंधी तुम्ही नेहमी स्वतः नॉईज पोल्युशन क्रिएट होणार नाही याची काळजी, प्रिव्हेंशन मेजर्स घेऊ शकता. सो स्टुडंट्स, रीड धिस टॉपिक ॲट युअर होम. टॉपिक नंबर 13 ऑन पेज नंबर 91 to 95 and solve the questions of this exercise in your notebook.